नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ॲक्वाकिंग आरो टेक्नॉलॉजी मध्ये. आज आपण कसगाव येथे आई एकविरा मॉलमध्ये 500 लिटरचा आरो प्लान आणि 2 टनचं वॉटर चिलर आणि एटीएम मशीन इन्स्टॉलेशन करून दिलेलं आहे. यांना पूर्ण ऑटोमध्ये प्रोसेस करून दिलेले आहे. हा बघू शकता तुम्ही 500 लिटरचा फुल्ली असं आपण त्यांना आरो प्लांट लावून दिलेला आहे. प्लस इथं 2 टनचं आपण वॉटर चिलर पण दिलेलं आहे त्यांना. हे 2 टनचं वॉटर चिलर दिलेलं आहे. हे आपण प्युअर तिकडं रॉ वॉटर टँक ठेवलेला आहे आणि प्युअर पाण्याची टाकी ठेवली. इथून आहे ना बाहेर आपण एटीएम ला कनेक्शन दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही प्युअरचं कनेक्शन याच्यात पडलं. याला पण फ्लोटी पण दिलेले आहे. आपण टँक भरल्यानंतर ऑटोमॅटिक प्लांट बंद होईल आणि इथून प्लस बाहेर त्यांचा जवळ 70 ते 80 फुटाचं बाहेर आपण ते एटीएम मशीन लावून दिलंय. त्याचं पण तुम्हाला दाखवतो. इथून पूर्ण कनेक्शन आपण डायरेक्ट बाहेर काढून दिलेलं आहे त्यांना. तिकडं पण एटीएम ला हे पाणी इथून चिल्ड होऊन मग बाहेरच्या टाकीमध्ये जाणार आहे. आणि इथं आहे ना कस्टमरकडे व्होल्टेजचा प्रॉब्लेम होता. म्हणजे व्होल्टेज एवढं ड्रॉप होत होतं की प्लांट लोडच घेत नव्हता. म्हणजे ऑटोमॅटिक प्लांट बंद पडून जात होता. त्याच्यासाठी ना आपण त्यांना कस्टमरला स्टॅबिलायझर पण लावून दिलेलं आहे. 10 केवीचं स्टॅबिलायझर दिलं. कारण की खेडगाव असल्यामुळे ना इकडे पूर्ण व्होल्टेज ड्रॉप होतो. 10 केवीचं आपण त्यांना स्टॅबिलायझर पण लावून दिलेलं आहे कस्टमरकडनं. तुम्ही बघू शकता इकडे व्होल्टेज पण एकदम कमी, तरी पण आपलं स्टॅबिलायझर लावल्यामुळे पूर्ण प्लांट चालतोय. आता हा फुल्ली आपण ऑटो प्लांट लावून दिलेला आहे. तुम्हाला इथून पुढे एटीएमचं पण तुम्हाला बाहेर गेल्यावर दाखवतो. हे बघा मित्रांनो, आपण इथं आहे ना बाहेर कस्टमरला आहे ना एटीएम मशीन पण लावून दिलेलं आहे. बाहेर मधून फिल करून पाणी येतं. आपण याला एटीएम मशीनला सेटिंग पण करून दिलेली आहे. 1 रुपयाची, 5 रुपयाची आणि 10 रुपयाची. 1 रुपयात आहे ना आपण यांना 1 लिटर पाणी सेट करून दिलंय. तुम्हाला सगळं लाईव्ह डेमो दाखवतो. हे बघा इथं आपण 1 रुपयाचा कॉईन टाकतोय. हे बघा आता हे प्रोसेस चालू झाली. 1 रुपयात आपलं जवळजवळ 1 लिटरच्या वर पाणी येतंय. हे बघा ऑटोमॅटिक बंद होईल 1 लिटर पाणी भरल्यानंतर. 1 रुपयात आपण यांचं 1 लिटर पाणी सेट केलेलं आहे. तसंच तुम्हाला दुसरं पण दाखवतो. याला आपण 3 सेटिंग केलंय. 1 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये. आता आपण 5 रुपयाचा जर कॉईन टाकला, हे बघा आता आपण 5 रुपयाचा कॉईन टाकलेला आहे. त्याच्यात 5 रुपयात जवळजवळ 7 लिटर ते 8 लिटर दरम्यान पाणी येतं. हे बघा तुम्ही बघू शकता लाईव्ह. पूर्ण ऑटो प्रोसेस आहे. याला कार्ड सिस्टम पण दिलेली आहे आपण. कार्डवर पण आपण रिचार्ज वगैरे करून करू शकतो. जे पूर्ण ऑटोमॅटिक प्लान चालणार आहे. तुम्हाला माणसाची ऑपरेटिंग करायची गरज नाही. हे बघा आता तुम्ही बघितलं 5 रुपयाच्या कॉईन वर हे झालेलं आहे. मला परत जे आपण 10 रुपयाच्या कॉईनची सेटिंग केलेली ती पण दाखवतो. आपण 10 रुपयात त्यांना जवळजवळ 18 ते 20 लिटरच्या जारची सेटिंग केलेली. हा बघा 10 रुपयाचा कॉईन आहे. त्याच्यात आता आपण 10 रुपये टाकले. इथं लगेच तुम्हाला दाखवणार. हे बघा 10 रुपयाच्या कॉईन वर सेट केलेले आपण. आता हा जार आहे. 10 रुपयात आपला 20 लिटरचा पूर्ण जार भरतो. पूर्ण चिल्ड करून पाणी येणार आहे. याच्यात मध्ये आपण 500 लिटरचा प्लांट आणि चिलर लावलेलं आहे. बघू शकता 10 रुपयात 20 लिटरचा पूर्ण जार भरतो आणि ऑटोमॅटिक बंद होईल. अशा प्रकारे तुम्हाला एटीएम मशीन असेल, 250 लिटर, 500 लिटर, 1000 लिटर, 2000 लिटर कुठलाही प्लांट असेल, तुम्हाला शाळा, कॉलेज किंवा तुम्हाला एक बिझनेस करायचा असेल जारचा त्याच्यासाठी पण. आणि हा एटीएमचा तर तुम्हाला माहिती पूर्ण ऑटोमध्ये प्रोसेस चालते. या प्रोडक्ट विषयी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर आपले नाशिकमध्ये 2 ब्रांच आहेत. एक अशोकनगरला आणि एक पाथर्डी फाट्याला. आणि तिसरी ब्रांच जी आहे आपली ती पुण्याला आहे. धुळ्यामध्ये पण ब्रांच आहे. तुम्ही या प्रोडक्ट विषयी पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद मित्रांनो.